सकाळी 10-10:30ची वेळ. रस्त्यावर शुकशुकाट. सगळी हॉटेल्स, दुकानं, शाळा, वेगवेगळ्या लहान मोठ्या संस्था, सगळंच ताळेबंद. सगळेजण भिंतींच्या आड शक्य तितकी कामं करत दिवस ढकलतायत. अशा शांत आणि स्तब्ध वेळी मी घराबाहेर पाऊल टाकले सामानाची यादी घेऊन. रस्ते, फुटपाथ, बस स्टँड सगळंच पोरकं झालेलं. माणसाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट माणसांविना कशी पोकळ वाटायला लागते. झाडं मात्र तशीच होती, निर्धास्त पसरलेली. इतक्या उन्हात सुद्धा त्यांची हिरवीगार पानं. वाऱ्याने ओंजळीत घेऊन अलवारपणे पाचोळा उचलला, पण क्षणभरच. रिकाम्या रस्त्यांवर पुन्हा ती पिवळी पाने लवणली सावलीमध्ये. कावळे, कोकिळ, बुलबुल, मैना रस्त्यावरून बागडत होती. क्षणभर वाटलं हा रस्ता, हा चौक त्यांचंच राज्य आहे. मीच परकी आहे इथे. इथलं कुणी मला ओळखतच नाही. तसं कधी ओळखतच नव्हतं, पण तेव्हा जगण्याच्या धुंदीत होते मी, त्यामुळे जाणवलं नाही कधी ते. आता फार टोचतंय. हे गुलमोहराचं झाड, ही कंपाऊंडवरून अंदाज घेत पाहणारी सोनेरी पट्ट्यांची मांजर, दुकानाच्या पायऱ्यांवर आळसावलेला कुत्रा, रस्त्यापलीकडला पिंपळ, बिनदिक्कत रस्त्यावरून पळणारी खार आणि भेदक नजरेने आकाशात उडत उडत राहणारी घार, सगळं सगळं अनोळखी. कुणाकडेही ढुंकून न पाहता चौकातून एक मुंगळ्यांची भली मोठी रांग चालली होती. झरझर. कोण जाणे इतकी कसली घाई होती त्यांना. इतके चिकटून चिकटून चालत होते की क्षणभर माझे पाय थबकले. त्यांना सांगितलं इतकी दाटीवाटी करू नका म्हणून. कोपऱ्यावर जाऊन पाहिलं तर सगळी दुकानं बंद होती. मग रिकामी पिशवी घेऊन मी तशीच परत आले. तरी ओझाने मला पाय टाकवत नव्हते. आपलं माणूस पण उमगणं इतकं जड जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं.